फडणवीसांशी आपण बोललेलो आहोत, पण अद्याप काय निर्णय तो झालेला नाही आहे. त्यामुळं त्यांना एक 2-3 दिवसामध्ये 1-2 दिवसात त्यांना आम्ही भेटू. आमचं जे शिष्टमंडळ जे आहे ते शिष्टमंडळ जे आहे ते त्यांना भेटेल आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ काय करायचं. नाही एकाने विचारा. नाही अल्टिमेटम वंचित आघाडीने दिलेलंच होतं. वंचित आघाडीचं अल्टिमेटम होतं आणि वंचित आघाडी तर आता महाविकास आघाडीसोबत जाणार नाही आहे. आमचं काही अल्टिमेटम नाही. आम्ही सगळे मित्र लोक आहोत आणि एकमेकाला सांभाळून आम्ही पुढे जाणार आहोत. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे नेते आहे आणि आमच्या भावना विचारामध्ये घेऊन नक्की ते त्याचा विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांच्याशी अजित पवार आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे. म्हणजे एकतर राष्ट्रवादीमधली मोठी ताकद जी आहे ती अजितदादांच्या सोबत आहे. 42 आमदार त्यांच्यासोबत आलेले आहेत. अजितदादा हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे काम करणारे नेते आहे. त्यामुळे आमच्या महायुतीची ताकद अजितदादांमुळं वाढलेली आहे. नाही माझी भूमिका जी आहे ती मनसेची आवश्यकता नाही. कारण आता आम्हाला तिथे काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार आहे. त्यामुळं मनसेने काय परत मनसेला घेण्याची एवढी आवश्यकता नाही. एवढी आपली मोठी ताकद आता आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला 400पेक्षा जास्त जागा मिळवायच्या आहे. महाराष्ट्रामध्ये 40-45 जागा मिळवायच्या आहे. त्यामुळं मला वाटतं की मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाही आणि मनसेमुळं काय मतांचा फारसा फरक पडेल असं नाही. त्यामुळं अद्याप काय मनसेचा निर्णय तसा झालेला नाही आहे. फक्त एकदा ते अमित शहाना भेटून आलेले आहे. पण मनसे अद्याप महायुतीमध्ये आलेली नाही. पण त्यांना घेण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे. जर त्यांना घ्यायचंच असेल तर ते वरचे नेते ठरवतील. सोलापूरवर आधीच भाजपने उमेदवार जाहीर केलेला आहे आणि राम सातपुते म्हणतायत की ते आमच्या याचेच नाही राम सातपुते हे मागच्या वेळेला ज्या 5 जागा मला दिल्या होत्या त्या 5 जागा आमच्याकडे सिंबॉल नसल्यामुळं त्या कमळावर आम्ही लढलो होतो आणि त्यातल्या 2 जागा निवडून आल्या होत्या. त्यामध्ये राम सातपुते माळशिरसला आणि राजेश पवार हे नायगाव नांदेड जिल्ह्यामध्ये तिथून निवडून आले होते. तर तसा राजेश पवार थोडे माझ्या संपर्कात असतात, पण राम सातपुते निवडून आल्यापासून ते माझ्या संपर्कात अजिबात नाही. त्यामुळे त्यांचा आणि आरपीआयचा काही संबंध नाही आहे. ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे. ते आरपीआय म्हणून ते जाहीर करण्यात आलेलं नाही. तर तसं माझी चर्चा केली असती तर त्याचा विचार आम्ही राजा सर्वोदय तर त्या ठिकाणी लढण्यासाठी आम्ही त्याचं नाव घोषित केलं होतं. पण जर चर्चा केली असती तर काहीतरी मार्ग आम्ही काढू शकलो असतो. पण लोकसभा लढताना BJPच्या सिंबॉलवर लढायचं नाही, आपल्या आरपीआयच्या सिंबॉलवर लढायचं ही भूमिका माझी आहे. मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये 3 वेळेला निवडून आलो होतो. ते माझ्या सिंबॉलवर निवडून आलो होतो. मी पंजाबवर निवडून आलो नव्हतो. मी घरावर निवडून आलो नव्हतो. बघा त्याने आम्हाला मदत केली तर त्याला मदत करू. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. प्रकाश आंबेडकर त्यांना तुमचा सपोर्ट असणार आहे का, पाठिंबा असणार आहे? प्रकाश आंबेडकरांचा ते अकोल्यातून उभे आहे, पण त्यांचाच आम्हाला सपोर्ट नाही तर आम्ही आमचा कसा सपोर्ट असणार त्यांना? त्यांचा आम्हाला सपोर्ट नाही. प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये काही सपोर्ट करण्याचा प्रश्नच येत नाही आहे, कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत. ते अकोल्यामध्ये लढत आहेत. त्यांची ताकद त्या ठिकाणी आहे. पण त्यांचा महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला.
गेले अनेक दिवस ते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते. मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल त्यांनी विनंती केलेली होती. पण वेळोवेळेला त्यांना डावलण्यात आलं, वेळोवेळेला त्यांच्या प्रस्तावावर दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळं त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो त्यांचा निर्णय योग्य आहे आणि त्यांनी स्वबळावर लढावं. महाविकास आघाडीबद्दल बोलतात की ते आम्हाला विश्वासात घेत नाही, आमच्याशी बोलत नाही. तेच मुद्दे तुम्ही महायुतीबद्दल मांडताय. अशा वेळी तुम्ही कुठे दोघे एकाच पेजवर राहते, भविष्यात सोबत येण्यासाठी एकमेकांचा पाठिंबा असा काय प्लॅन आहे? नाही, आमचा असा काही प्लॅन नाही. आता एक तर आम्हाला दोघांनाही म्हणजे तिकडे प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीने ते घेतलं नाही. पण माझा आणि माझ्या पक्षाचा विषय आहे की मी महायुतीमध्ये आहे. मला घेण्याचा आणि न घेण्याचा प्रश्नच येत नाही आहे. मी ऑलरेडी त्या घ्यावं, आमच्या जनतेच्या भावना लक्षामध्ये घ्यावं. ज्यावेळेला मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अलायन्समध्ये होतो त्यावेळेला सोनिया गांधी, शरद पवार आणि माझा फोटो छापला जायचा. पण आता महायुतीमध्ये आल्यानंतर मात्र माझा फोटो तसा विषय छापला जात नाही. एक तर माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे फोटो असावे. पण 4थ्या नंबरला तर माझा फोटो असला पाहिजे ही आमच्या जनतेची इच्छा आहे. फोटोचा विषय नाही आहे, पण आमची मतं मिळवायची असतील तर तिथं निळा झेंडा असला पाहिजे. त्यावेळेला शासन आपल्या दारी जात आहे त्यावेळेला तिथं निळा झेंडा नसतो. त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेतलं जात नाही आहे. त्यांना तिथं सांगितलं जात नाही आहे की तिथं महायुतीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हा, आपण आपले झेंडे लावा, हे त्या ठिकाणी सांगितलं जात नाही आहे. त्यामुळं थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि आज जागा एकही सोडत नाही किंवा त्याबद्दल चर्चा होत नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. प्रकाश आंबेडकरांवरती आरोप होतो की ती भाजपची बी टीम आहे. महाविकास आघाडीमध्ये नाही, प्रकाश आंबेडकर जर बी टीम असेल तर माझी ही टीम आहे. म्हणजे बीजेपी सोबत माझी ही टीम आहे. आता बी टीम वगैरे चर्चा होते. जर काय मताची विभागणी होत असेल तर त्याची चर्चा जी असते ती त्याची चर्चा होते. त्यामुळं प्रकाश आंबेडकर काय बी टीम आहेत असं अजिबात नाही आहे. प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे नेते आहेत आणि ते बीजेपीची बी टीम नाही. प्रकाश आंबेडकर तुम्ही त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. 6 जागा देऊ केलेल्या तरी एकही जागा दिलेली नाही. तुम्ही कधी सॉफ्ट दाखवता तुम्ही बाहेर पडण्याचा विषय नाही. म्हणजे बाहेर पडून पक्षाचा कशामध्ये फायदा आहे त्याचा आम्ही गंभीर विचार करतो आहोत आणि तुम्ही वाटच बघताय की आम्ही कधी बाहेर पडावं. पण सहजासहजी आम्ही बाहेर पडणार नाही आहे. आम्ही आत राहूनच त्या ठिकाणी नाही. ठीक आहे, अपमान वगैरे असा काही नाही आहे. जसा प्रकाश आंबेडकरांचा अपमान झाला तसा माझा अपमान झाला असं नाही. नरेंद्र मोदींच्याकडे माझा मोठा सन्मान आहे. अमित शहाकडे, JP नड्डाकडे मोठा सन्मान आहे. देशामध्ये माझा पक्ष मी मंत्री असल्यामुळे वाढलेला आहे. अंदमान निकोबार नव्हे लक्षद्वीपपर्यंत माझा पक्ष जाऊन पोचलेला आहे. त्यामुळं सगळा मला ऑल इंडियाच्या लेवलवर हा विचार करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये थोडीशी अडचण आहे पण महाराष्ट्रामध्ये एकदम दुर्लक्षित आम्हाला करता कामा नये. आम्ही गरीब आहोत, आमचा पक्ष छोटा आहे, आमचे आमदार नाहीत म्हणून आम्हाला एकदम वेगळं ठेवता कामा नये एवढीच आमची इच्छा आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते BJPचे अध्यक्ष राहिलेले आहेत, ते सिनियर नेते आहेत. त्यांना आमच्या लोकांच्या भावना त्यांच्या लक्षामध्ये आहे. त्यामुळं आठवले त्यांच्यासोबत जाता त्यांना सत्ता मिळते हे समीकरण गेल्या 20-25 वर्षात 25 वर्षात आहे. त्यामुळं मी ज्यांच्यासोबत आहे त्यांना सत्ता मिळतच आलेली आहे. त्यामुळं आम्ही थोडासा याचा गंभीरपणे आम्ही नाराज व्यक्त आम्ही केलेली आहे, त्यांच्यावर नाराज व्यक्त करणार आहोत. पण आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यावर लवकर 2-3 दिवसामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर मग आमचा पक्ष काय पुढे करायचं ते ठरवेल. चला, आभार. आजच्या पत्रकार परिषदेला पुण्यातील सगळे पत्रकार सगळे पत्रकार उपस्थित राहिले. थोडा वेळ झाला. सगळ्यांना जेवण आहे ना? हा, अरे पत्रकारांना जेवण आहे म्हणा. जेवण आहे म्हणा. जेवण आहे म्हणता. जेवण पण आहे.
लोक बोलायचे तुमच्याशी तुमच्याशी बोलायचे अजून काय बोला बोला हा बोला बोला हा हा नाही बाकीच्या राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी BJP स्ट्रॉंग नाही म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये एकाही ठिकाणी आम्ही सीट लढत नाही. साऊथ इंडियामध्ये काही ठिकाणी जागा आसाममध्ये 5 जागा, त्यानंतर तेलंगणामध्ये 2 जागा, आंध्र प्रदेशमध्ये 1 जागा, तामिळनाडूमध्ये 2 जागा, अशा काही ठिकाणी जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 10-12 जागा आम्ही लढवतो. आमचं इलेक्शन कमिशनने आम्हाला सांगितलं की आमचा पक्ष रजिस्टर असल्यामुळं निवडणुकीमध्ये रेकॉर्डला तरी आपले काही जागा आल्या पाहिजे आणि जिथं BJPला अडचण होणार नाही अशा ठिकाणी जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं त्या वेगळी भूमिका अजिबात नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जागा दिली तरच आम्ही लढणार आहोत. त्यामुळं मला वाटतं की आपण बाहेरच्या राज्यामध्ये आम्ही काही जागा लढतो आहोत. काही त्या ठिकाणी आमचा पक्ष आहे. आठवले साहेब, खासदार हेगडे यांनी संविधान बदलण्याची भाषा केली. तुम्ही भाजप बरोबर आहात, भाजपचेच खासदार आहेत. हेगडे डॉक्टर हेगडे कर्नाटकाचे खासदार आहेत. संविधान बदलाची भाषा केलेली आहे. 405 नंतर संविधान बदलणार आहे अशी त्यांची घोषणा आहे. तुम्ही त्यांच्या बरोबर आहात, तुम्हाला मान्य काही सगळं नाही म्हणजे जे समाजामध्ये लावतात झगडे त्यांचं नाव आहे हेगडे. तर ते कर्नाटकचे ते नेते BJPचे आहे, पण त्यांना नेहमी अशा पद्धतीचं विपर्यास वक्तव्य करण्याची सवय आहे. त्यामुळं संविधानाला मजबूत करण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे. संविधानाला माथा टेकून 19मध्ये त्यांनी शपथ घेतलेली आहे. बाबासाहेबांची अनेक स्मारकं त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि संविधानच असं आहे की संविधान कोणालाच बदलता येणार नाही. फक्त अफवा पसरवणं, समाजामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आणि दुसऱ्या बाजूला भारत जोडो यात्रा काढणं ही काँग्रेसची सवय आहे. त्यामुळं समाजाला एकत्र ठेवण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे. त्यामुळं जरी हेगडे काय बोललेले असले तरी हेगडेचा तो काय BJPची भूमिका अजिबात नाही. आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. त्यांना समज द्यावी. आणि हेगडे अनेक वेळेला दलितांच्याबद्दल काय दुरुस्त बोलत असतात आणि त्यामुळं मला वाटतं की त्यामध्ये हेगडे असं बोलल्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाही आहे. आणि आम्ही मागणी केली होती की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की हेगडे जरी काय बोलले तरी संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे. जर संविधान बदलण्याची वेळ आली तर मी त्या मंत्रिपदावर राहणार नाही. मी त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं नवीन कायदे बनवणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे. कायद्यामध्ये पूर्वीचे अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे. त्याच्या प्रियांबलमध्ये कसलाच बदल होऊ शकत नाही आहे. आणि ही भूमिका नरेंद्र मोदींनी मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने अनेक वेळेला मांडलेलं आहे की आम्ही संविधानाचे पुरस्कर्ते बाबासाहेबांना आम्ही मानतो, संविधानाला मानतो. त्यामुळे संविधान कोणाच बदलता येणार नाही. त्यामुळे या फक्त अफवा आहे आणि दलितांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं आपलं या संबंधातलं मत आहे. भाजप सगळ्यांना बोलत मित्र पक्षात चर्चेलाही बोलत नाही. जागा तर खूप लांब राहिल्या. आता तुम्ही नाराज व्यक्त वेगळा विचार करू म्हणतात पण प्रत्यक्षात नाही होत नाही. कधी ते दाखवणार की नाही स्ट्रेंथ तर आमची जी आहे ती आमची स्ट्रेंथ जेवढी आहे तेवढी आहे. तिथं फोटो नाही तिथं मत नाही. नाही स्ट्रेंथ दाखवण्याची गरज नाही. आमची स्ट्रेंथ आहे. अनेक वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे. आठवले ज्यांच्या बाजूला जातात त्यांना सत्ता मिळते आणि आठवले आमच्यासोबत आल्यामुळं आम्हाला सत्ता मिळालेली आहे. त्यामुळे आमची लिमिटेड का असताना पण आमची स्ट्रेंथ आहे. कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पराभूत करायचा तो अधिकार किंवा ती शक्ती आमची आहे. त्यामुळं आम्ही काय तसा आम्ही मित्रपक्ष आहोत आणि जरूर त्यांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहोत आणि त्यांनी लवकरच आम्हाला चर्चेला बोलवावं आणि त्याच्यातून मार्ग काढावा अशी आमची आग्रही मागणी. हिंदीमध्ये पाहिजे हिंदीमध्ये
महाविकास आघाडीची ऑफर आली होती पण मी ती नाकारलेली आहे. म्हणजे महाविकास आघाडीची ऑफर महाराष्ट्र स्टेट की कार्यकारिणी की मीटिंग पुणे में लेडीज क्लब में हुई है और यहाँ हम महायुति में हैं, लेकिन महायुति में आरपीआई की दखल नहीं ली जाती है। आरपीआई को विश्वास में नहीं लिया जाता है। आरपीआई ने जो शिरडी और सोलापुर 2 सीटें मांगी है उस पर कोई अभी तक निर्णय नहीं हो पा रहा है। और नीला झंडा जो होता है वो मतलब जहाँ शासन अपने दारी से जब ये लोग जाते हैं तो वहाँ नीला झंडा नहीं दिखता है। तो दलित वोट अगर अपने को चाहिए तो वह रिपब्लिकन पार्टी को विश्वास में लेना चाहिए। ये भावना यहाँ व्यक्त की है। आरपीआई का अपमान नहीं होना चाहिए, हमारे कार्यकर्ता का नेता का अपमान नहीं होना चाहिए, हमें सम्मान मिलना चाहिए। इसी तरह का रिजोल्यूशन हमने पास किया है और आज की मीटिंग में मांग किया है कि महायुति के नेताओं ने आरपीआई को सम्मान देना चाहिए। आरपीआई को मतलब महाराष्ट्र में एक मंत्रिपद मिलना चाहिए, एक विधान परिषद मिलना चाहिए, 2 महामंडल के चेयरमैन पद मिलना चाहिए, एक 40-50 महामंडल के सदस्य पद मिलना चाहिए और आने वाली विधानसभा में 10-12 जगह आरपीआई को मिलनी चाहिए। इसी तरह का रिजोल्यूशन हमने बात किया है और बहुत ही जल्द 2-3 दिन के अंदर ही देवेंद्र फडणवीस जी के साथ हमारे आरपीआई के डेपुटेशन की चर्चा होगी और उसमें जो भावना यहाँ व्यक्त की है, नाराज व्यक्त की है, उसके संबंध में देवेंद्र फडणवीस की चर्चा होगी और जरूर उसमें से मार्ग निकलेगा, ऐसा भी पूरा विश्वास है। नहीं, 2 सीट नहीं मिलती है तो गठबंधन छोड़ने का विषय नहीं है, लेकिन हमारी मांग है उस पर जरूर विचार होगा और उसमें अगर सीटें नहीं मिलती है तो उसके बदले हमें क्या मिलने वाला है या क्या देने वाले हैं इस पर भी हमारी चर्चा होगी। तो उसी तरह मेरा जो राज्यसभा है 26 तक है, लेकिन मैं चाहता था कि भाई मैं लोकसभा में आऊँ, लेकिन उसमें उनका क्या सुझाव है इसके संबंध में अभी तक चर्चा नहीं हुई है। तो देवेंद्र फडणवीस जी के साथ और चंद्रकांत बावनकुळे जी के साथ हमारी चर्चा होगी और उसमें जरूर मार्ग निकलेगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।